नमस्कार मित्रांनो, मी सातापा वगदे चिमगाव, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सरस्वागत. मित्रांनो, मी आता 3 वर्ष झाले शेळी पालन करतोय. तर सुरुवातीला मित्रांनो मी साध्या शेळ्या घेतलेल्या. साध्या शेळी 4 शेळ्या घेऊन सुरुवात केलेली. परंतु बिट्टलची त्यानंतर जी आम्हाला माहिती मिळाली की बिट्टल शेळी चांगली असते, मोठी असते, दुधाला चांगली असते, पिल्ली लवकर मोठी होतात. म्हणून मित्रांनो मी ह्या वर्षी एक शेळी घेतलेली आहे. मला दाखवतो मी. ही एक शेळी घेतलेली आहे मित्रांनो, आणि दुसरी एक शेळी घेतलेली आहे मित्रांनो, तुम्हाला ती पण दाखवतो. ही एक शेळी घेतलेली आहे. ह्या 2 शेळ्या मित्रांनो मी ह्या वर्षी बिट्टलच्या खरेदी केलेल्या आहेत. आपली परिस्थिती जशी असेल त्याप्रमाणे आपण थोडं थोडं घेत जायचं. आता ह्या 2 शेळीपासून आपण यांची उत्पत्ती करू शकते. या 2 शेळीसाठी माझ्याकडे मेल पण आहे एक बिट्टलचा. त्यामुळे मित्रांनो आता आपल्याकडे प्युअर बिट्टलची उत्पत्ती व्हायला चालू झालेली आहे. आता शेळ्या तर दोन्ही पण गाभण आहेत. हा मेल, या मेलकडून त्या शेळ्या मित्रांनो भरवलेल्या आहेत. सुरुवातीला मित्रांनो अशा मी मोठ्या शेळ्या बघून घेतलेल्या. ही पण बिट्टल क्रॉसची शेळी आहे. अशी शेळी निवडलेली. ही एक मित्रांनो कोटाची शेळी होती माझ्याकडे. ह्या शेळीने पण चांगलं उत्पन्न मला मिळवून दिले. आत्तापर्यंत ह्याचे 50,000 ते 60,000 रुपयेची पिल्ले मी विकलेले आहेत. आणि जी शेरा कलरची शेळी घेतली आहे तिच्याबरोबर मित्रांनो हे एक पिल्लं मी घेतलेलं आहे. हे बघा, आता हा पण आता मेल आपल्या बऱ्यापैकी चांगला झालेला आहे. आणि साध्या शेळीमध्ये मित्रांनो ही पण एक बिट्टल क्रॉस शेळी रेड आईजमध्ये होती, ती पण घेतलेली आहे. ही कोटाची मित्रांनो त्या कोटा शेळीची ही पाट आहे. आणि माझ्याकडे ज्यावेळी मेल नव्हता त्यावेळी ही त्या कोटाला झालेली पाट. तर मित्रांनो तुमच्याकडे जसा मेल असेल त्याप्रमाणेच शेळ्या पिल्ली देतात. आता ही पहिला रोपाट आहे मित्रांनो, ही पहा. त्यानंतर ही एक शेळी मित्रांनो मी घेतलेली साधी शेळी आहे, परंतु मोठ्या मापाची असल्यामुळे मी हिची पण निवड केलेली आहे. तर शेळ्या निवडताना मित्रांनो अशा मोठ्या निवडा. साध्या शेळ्या जरी घेतल्या तरी चालतील, परंतु अशी मोठी शेळी निवडायची. ही बघा. किंवा तुमची बिट्टलची शेळी घ्यायची ताकद नसेल तर अशा पद्धतीनं बिट्टल क्रॉसमधली शेळी जरी तुम्ही घेतला तरी चालते. आता मित्रांनो ह्या सगळ्या शेळ्या माझ्या गाभण आहेत आणि ह्या सगळ्या बिट्टल ह्या मेलकडून भरवलेल्या आहेत, तुम्ही बघू शकताय. त्यामुळं मित्रांनो एकदमच जास्त पैसा गुंतवून ह्यात उतरावं असं काही नाही. आपल्याला जमल तशा शेळ्या घ्यायच्या. शक्यतो आपण एक बिट्टल शेळी घेऊन सुद्धा सुरुवात करू शकतो मित्रांनो. आता मार्केटमध्ये एक शेळी घ्यायचं झालं तर मित्रांनो 25-30 हजार रुपये किंमत सांगतात. त्यामध्ये थोडंफार कमी जास्त होतं, नाही तर 25-30 हजारला शेळी याला झालेली मिळते, त्याच्या आत काय मिळत नाही. आणि त्यासाठी मग आपण साध्या शेळ्या घेऊन जरी सुरुवात केली तरी चालते. अशा पाटा निवडायच्या आणि मोठ्या मापाच्या थोड्या शेळ्या घ्यायच्या. बाकी मेल तुम्हाला असा बिट्टलचाच घेतला पाहिजे, कारण मेल बिट्टलचा असल्यामुळं साध्या शेळ्या जरी क्रॉस केला तरी ती पिल्ली चांगली पडतात. आता तुम्हाला दाखवतो एक माझ्याकडे पिल्लं आहे. हे खुर्ची उभारलेलं पिल्लं आहे बघा हे मित्रांनो. आता याला 1.5 महिना झाला तेव्हा हे पिल्लं, पण हे पिल्लं तुम्हाला पटणार नाही, ह्या पाटाचं आहे. ह्या पाटाचं हे पिल्लं आहे, हे पहा. आणि ही जी लहान पाट आहे, ही लहान पाटात 3 आठवडे पूर्ण झाले तिला, 3 आठवड्याची आहे. ही पाट साध्या शेळीची आहे मित्रांनो. शेळी मला दाखवतो मी आता ती शेळी. ह्या शेळीची मित्रांनो पाट आहे ती, ह्या शेळीची. तर तुम्ही घेताना साध्या शेळ्या घ्या, सुरुवात करा. आपल्याला त्यात उत्पन्न मिळालं, 4 पैसे मिळाल्यानंतर तुम्ही एखादी बिट्टलची शेळी घेऊ शकताय. आता ही जी पाट आहे मित्रांनो उभा राहिलेली, ही पाट आणि त्या दोन्ही पाटा, तांबडी पाट आणि काळी पाट, ह्या 2 पाटा मित्रांनो. ह्या शेळी तुम्हाला शेळी दाखवतो, ह्या शेळीची, ह्या शेळीच्या ह्या 2 पाटा आहेत मित्रांनो. ही तांबडी पाट आणि ही एक पाट. त्यामुळे ह्या पण शेळ्या चांगल्या, आता डबल पिल्ल्याची शेळी आहे त्यामुळे मी ती पण राखलेली आहे. आता त्या होणाऱ्या पाटा पण चांगल्या झालेल्या आहेत. त्यातली आता एक भरवलेली मित्रांनो चुकून भरवली गेली. ही तांबडी पाट भरवलेली, परंतु ती गापसांडली. तिला दुसऱ्या शेळीनं मारल्यामुळे ती पिल्लं मेलं, परंतु शेळी अजून दूध देते. आणि ही जी पाट आहे
हिला अजून मित्रांनो मी भरवायला नाही. मेल खुला असल्यामुळे मित्रांनो काय सांगता येत नाही. शेळ्या कधी गाप गेलेल्या पण आपल्याला कळत नाहीत, कारण आपण बांधून असल्यामुळे बांधल्यानंतर आत मेल खुलाच असतो. त्यामुळं आता बाकी सगळ्या शेळ्या मित्रांनो ह्या हे बघा तुम्ही बघू शकता, आता सगळ्या कासा करायला चालू झालेल्या आहेत. हे पहा आता सगळ्या शेळ्या गाभ आहेत मित्रांनो. आता ही पण शेळी यायला झालेली आहे मित्रांनो. किंवा बघू शकता तुम्ही, हे आता पाट आहे बघा, ही पाट पण येतं कास केलेलं आहे मित्रांनो. हे पहा ही पण मित्रांनो क्रॉसमधली बिट्टल क्रॉस शेळी आहे. ही पण आता मित्रांनो गाभ आहे. त्यानंतर सांगतो तुम्हाला तेवढ्यासाठी सांगतो की साध्या शेळ्या जर घेऊन सुरुवात केली झालं तर चालते. आपल्याला जसं जमल तसं अशी बिट्टलची शेळी कुठं मिळाली तर एखादी घ्यायची. आता माझ्याकडे ही एक बिट्टल, ही एक बिट्टल, अशा 2 बिट्टल आणि बिट्टलचा मेल. आता हा मित्रांनो मेल आहे, हा मेल माझ्याकडे आता मी देणार आहे. थोडा आणि मोठा झाला की देणार ह्याला. कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय. मित्रांनो नमस्कार. व्हिडिओ आवडला तर शेअर लाईक करा. काय माहिती पाहिजे असेल तर फोन करून विचारा, दिली जाईल मित्रांनो. नमस्कार.